ओहो नैना बाळा, हे सगळं काय आहे? तू परत पोळी बरोबर चटणी आणि लोणचंच बनवलंस? फ्रीज मध्ये भाजी आहे ती का नाही केलीस? आई आता जे बनवलंय ते खा ना. तुला माहितीये भाजी बनवायला किती वेळ लागतो ते. ती आधी धुवा, मग त्याला पुसा, मग चिरा, एवढं सगळं. एवढा वेळ कोण गॅस जवळ उभं राहणार आहे? अगं उद्या सासरी जाशील, मग तिकडे सुद्धा असाच आळस करशील? तिथे पण बिना भाजीचीच पोळी खायला देशील का? तू दरवेळेला सासर का मध्ये आणतेस ग? म्हणूनच मी तुला नेहमी सांगत असते की माझ्यासाठी असं सासर शोध की जिथे खूप नोकर चाकर असतील, म्हणजे मला ना हे सगळं कामच करायला नको. असेच काही दिवस निघून जातात आणि नैनासाठी एक मोठ्या घराचं स्थळ येतं. मग काही महिन्यांनंतर नैना लग्न करून आपल्या सासरी जाते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिचा स्वयंपाकघरातला पहिला दिवस होता. ती जेव्हा किचन मध्ये जाते तेव्हा तिथली गॅस शेगडी बघून आश्चर्यचकित होते. हे राम, एवढी मोठी गॅस शेगडी! मला काय, चांगलंच आहे, यामुळे लवकर खाणं बनेल. मग ती वेगवेगळे पदार्थ बनवते. पुरी, बटाट्याची भाजी, शिरा, हलवा, रायता, सगळं काही तयार आहे. आता हे सगळेजण माझ्या हातचं खाणं खाऊन अगदी खुश होऊन जातील. ती मनातल्या मनात हा सगळा विचार करतच होती. तेवढ्यातच नैनाची नणंद डिंपल आणि नीता तिथे येते. अरे वा, सुगंध तर खूपच छान येतोय. पण हे काय? नाही ताई, मी तर पुरी, भाजी, हलवा, रायता सगळं बनवलंय. तू अजून नवीन आहेस ना, म्हणून तुला इथले रूल्स माहिती नाहीयेत. इथे जेवणासाठी एक नाही 10 भाज्या बनतात. काय? म्हणून ही एवढी मोठी गॅस शेगडी ठेवलेली आहे का इथे? हो मग काय, तू तर असा चेहरा करतेस की मी तुला 10 नाही 100 भाज्या बनवायला सांगितल्यात. ते काय ना, इथे प्रत्येकाला वेगवेगळी भाजी आवडते. आता जर एवढ्याच भाज्या बनवल्या तर अर्धे लोक उपाशीच राहतील. त्यामुळे 10 प्रकारच्या भाज्या बनतात. एकाला जर ही आवडली नाही तर तो दुसरी भाजी खातो. हो छोटी वहिनी, आणि आता तू या परंपरेला पुढे घेऊन जाणार आहेस. आम्ही सगळ्यांना डायनिंग टेबलावर बोलवून घेतो. बिचारी नैना हे सगळं ऐकल्यानंतर विचारातच पडते. चला नैना मॅडम, आता लागा तयारीला. झाशीची राणी व्हा तुम्ही आता. 10 भाज्या बनवायच्यात. एवढ्या भाज्या तर माझ्या लग्नातही बनलेल्या नव्हत्या, जे हे लोक एका वेळी खातायत. काही वेळानंतर ती सगळ्यांना आपल्या हातचं जेवण वाढते, तर सगळेजण तिच्या जेवणाचं खूप कौतुक करतात. वा वा, काय मस्त चव आहे या भाज्यांची. खरंच छोटी सुनबाई, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. आता तूच रोज अशा 10 प्रकारच्या भाज्या बनवशील. आता तुझं काय होणार आहे नैना? भारी मज्जा केलीस ना आईकडे असताना. आता कळेल सगळं. मग काही दिवसांनी पावसाळ्याचे दिवस सुरू होतात. बाहेरचं असं सुंदर वातावरण बघून नैना म्हणते, अरे वा, आज तर गरमागरम भजी खाण्यासारखं वातावरण झालंय. असं करते, मी सगळ्यांसाठी गरमागरम कांदा भजी तयार करते. तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे सगळ्यांचं पोटही भरेल. त्याबरोबरच थोडी कचोरी पण करते. संध्याकाळचं जेवण हेच होऊन जाईल, म्हणजे मग मला एवढ्या सगळ्या भाज्या पण कराव्या लागणार नाहीत. नैना लगेच स्वयंपाकघरात जाते आणि भजी तयार करून आणते. अरे वहिनी, तू हे काय केलंयस? आम्हाला नाही खायचंय हे सगळं. आम्हाला तर बटाट्याची भाजी, पनीर भुर्जी, भेंडी फ्राय हे सगळं खायचंय. आणि माझ्यासाठी दुधी भोपळ्याची आंबट गोड भाजी आणि वांग्याचं भरीत कर. आणि माझ्यासाठी तर बीन्सची भाजी, नुसती फ्राय केलेली. आणि हो, त्याबरोबर कारल्याची भाजी, तोंडली आणि सिमला मिरची पण कर. हे भगवान, या लोकांना काही कळतं की नाही? पावसाळ्याच्या दिवसात सगळेजण चटपटीत खाणं मिस करतात, पण यांना मात्र ह्या 10 प्रकारच्या भाज्याच खायच्यात. अरे देवा, हे कुठे येऊन फसलीये मी. बिचारी नैना पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन 10 प्रकारच्या भाज्या बनवू लागते. घ्या, सासरचा हा माझा पहिला पावसाळा आहे. मला ह्याची मजा घ्यायला हवीये. पण मला सोडून घरातले सगळेजण या पावसाची मजा घेत आहेत आणि मी मात्र इथे स्वयंपाकघरात सगळ्यांचं जेवण बनवतीये. चूक पण माझीच आहे. पहिल्या दिवशी यांना एवढं चांगलं खाऊ घातलं ना. माहित असलं असतं तर तिखटाचा सगळा डबाच घातला असता भाजीत, म्हणजे मला परत भाजी बनवायला सांगितलंच नसतं. रागात नैना भाजी बनवत होती तेव्हाच गरमागरम भाजीचा रस्सा तिच्या डोळ्यात उडतो. माझं डोळा, आई, आई ग, आई. हळूहळू तिचा डोळा लाल होऊ लागतो आणि रात्री जेव्हा ती झोपते तेव्हा तिला अजून जास्त त्रास होतो. डोळा दुखत असल्यामुळे झोपही येत नव्हती. माझा डोळा. अगं नैना, तुझा डोळा तर जास्तच लाल होत चाललाय. मी आय ड्रॉप टाकतो, म्हणजे तुला बरं वाटेल. रोहन नैनाच्या डोळ्यात आय ड्रॉप टाकतो, त्यामुळे तिला नीट झोप लागते. पण हळूहळू तिच्या डोळ्यांची जळजळ आणि दुखणं वाढतच होतं. मग असाच काही वेळ निघून जातो. एक दिवस, रोज रोज अशा 10 प्रकारच्या भाज्या बनवून तर मला आता कंटाळा आलाय. घरात भाजी नाहीये आणि बाहेर पाऊसही खूप पडतोय. एक काम करते, आज बटाट्याच्याच 10 प्रकारच्या वेगळ्या भाज्या बनवते.
मग ती दम आलू, बटाट्याचे कोफ्ते, चटपटीत बटाट्याची भाजी असं सगळं तयार करते. ते बघून तिची सासरकडची मंडळी नाक पुरडत म्हणतात, हे काय बनवलंय? एकाच भाजीचे 10 प्रकार केलेत. मला हे नाही खायचंय. माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनव तू. पण आई, आज घरातली भाजी संपली होती आणि बाहेर खूप पाऊस पडत होता, म्हणून मी हे केलं. बरं ठीक आहे, पण उद्यापासून आम्हाला 10 प्रकारच्या भाज्या जेवणात हव्या आहेत, तेही वेगवेगळ्या प्रकारच्या. कळलं? आपल्या सासूचं बोलणं ऐकून नैनाला राग तर खूप येतो, पण ती बिचारी गप्प बसते. असेच 2 दिवस निघून जातात. एक दिवस, सकाळपासून माझा डोळा दुखतोय, पण इथल्या लोकांना त्याचं काहीच नाही. त्यांना काय, फक्त 10 प्रकारच्या भाज्या खाण्याशी मतलब आहे. हॉस्पिटलमध्ये पण नाही जाऊ शकत. मग ह्यांच्यासाठी भाज्या कोण बनवणार ना? मला तर वाटतं ह्या 10 प्रकारच्या भाज्या बनवता बनवताच मी वरती जाईन. कशी बशी ती 10 भाज्या बनवते, पण एकाच डोळ्याने नीट दिसत असल्यामुळे काही भाज्या करपतात, तर काही भाज्यांमध्ये तेल तिखट मीठ जास्त होतं. पण तिच्या सासरकडची मंडळी तिचं दुखणं समजण्याऐवजी तिलाच 10 प्रकारच्या भाज्या बनवण्याच्या सूचना करत असतात. पण तिच्या नवऱ्याला मात्र तिचं हे दुखणं बघवलं नाही. तो तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. यांच्या डोळ्यात गरम भाजीचा रस्सा उडालाय, त्यामुळे त्यांचा अर्धा कॉर्नर डॅमेज झाला आहे. आपल्याला त्या डोळ्याचं लगेच ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर दिसणं जास्त मुश्किल होईल. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तो तिला घेऊन घरी येतो. तेव्हा तिची मोठी जाऊ म्हणते, आज तर तू अगदी कशा तरीच भाज्या बनवल्या होत्यास, पण उद्या मात्र 10 प्रकारच्या छान भाज्या बनव. या घरात तुम्ही हव्यात तेवढ्या भाज्या बनवा, पण एकाच माणसाकडून नाही, तर सगळेजण मिळून बनवा. तुम्हाला माहितीये, भाजीचा रस्सा उडाल्यामुळे तिचा अर्धा डोळा गेलाय कामातून. मग दुसऱ्या दिवशी तो तिला ऑपरेशनसाठी घेऊन जातो. तिचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं आणि आता तिला नीट दिसू लागतं. 3 दिवसांनी ती घरी येते तेव्हा सासू म्हणते, आम्हाला माफ कर छोटी सुनबाई. तू येण्याआधी आम्ही नोकर घरात ठेवला होता, पण तोही या भाज्यांच्या प्रकारांना वैतागून पळून गेला. मग आम्ही सगळ्याजणी मिळूनच भाज्या बनवायला लागलो. पण तू आल्यानंतर आम्ही सगळं तुझ्यावरतीच ढकललं, त्याच्यामुळेच तुझी ही हालत झाली. पण आता तू एकटी काम नाही करणार, आम्ही सगळ्याजणी तुझी मदत करू. आणि हो, आता या घरात 10 नाही तर फक्त 2च प्रकारच्या भाज्या बनतील आणि त्याच सगळ्यांना खाव्या लागतील. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून नैना खूप खुश होते आणि आता ती आनंदाने आपला संसार करू लागली. नागपूरमध्ये आशादेवी आपली 2 मुलं आणि सुनांबरोबर राहत होत्या. त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव सुमन आणि धाकट्या सुनबाईचं नाव निधी होतं. आशादेवी स्वभावाने खूप कंजूस होत्या आणि त्यांच्या दोन्ही सुनांना त्यांचा हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि घरातला प्रत्येक निर्णय या केवळ आशाबाईच घ्यायच्या. त्यांच्या मर्जीशिवाय घरातलं पान सुद्धा इकडचं तिकडे होत नव्हतं. एक दिवस सकाळी सुमन आपल्या जावेला म्हणते, ओहो, आता आज काय बनवू ग खायला? एक काम कर, तू सासूबाईंना जाऊन विचार काय करायचं ते. निधीच्या लग्नाला काही महिनेच झाले होते, त्यामुळे ती आपल्या सासूला खूप घाबरत होती. नाही, प्लीज तुम्हीच विचारून या ना, मी नाही जाणार विचारायला. आपल्या सासूला घाबरत असल्यामुळे निधी त्यांच्या समोर जायला खूपच बिचकत होती. त्यामुळे सुमनलाच त्यांच्या समोर जायला लागायचं आणि त्यांच्या रागालाही सामोरं जावं लागायचं. तू तर हे असं बोलून नेहमीच बाजूला राहतेस आणि मलाच त्यांचं शिकार व्हायला लागतं. असो, मीच जाऊन विचारून येते आता त्यांना. बाहेर पडत असलेला रिमझिम पाऊस बघून सुमनच्या मनात आज काहीतरी चटपटीत खाण्याचा बेत होता. पण तिला माहित होतं की तिची सासू तिला रोजच्या प्रमाणे आजही वरण भातच बनवायला सांगणार. आणि अशाच द्विधा मनस्थितीत विचार करत करत ती आपल्या सासूच्या खोलीत येते. आई, आज जेवायला काय करायचंय? अगं, तुला जे हवंय ते तू बनव. ते स्टोअर रूम खचाखच भरलंय धान्यानी. मी कशाचीही कमी पडू देत नाही तुम्हाला. माहितीये, केवळ डाळ आणि तांदळाने ते स्टोअर रूम भरले. दुसरं असतं तरी काय खायला या घरात? अगं, कसला विचार करत बसलीयेस? बरं, एक काम कर, तू ना वरण भातच बनव आज आणि त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी बनव. पण आई, आपण कालही वरण भात खाल्ला होता, आजही वरण भात. काल काळ्या मसुराची आमटी झाली होती, आज लाल मसुराची कर. डाळ एकच असली तरी पण रंग तर वेगळा वेगळा आहे ना. आई, पण रोज रोज ही अशीच आमटी खाणं. अच्छा, आली मोठी महाराणी. तुझ्या घरी काय तू रोज पक्वान्न खात होतीस का ग, जे इथे तुला भात वरण खायला जीवावर येतं? एवढीच हौस आहे ना नवीन नवीन खाण्याची? दे मग स्वतःच्या खिशातले पैसे. घर काय असंच चालत नाही, सगळा खर्च बघायला लागतो मला. आणि तुला तर माहितीच आहे ना महागाई किती वाढली आहे ते. आपल्या सासूचं ते बोलणं ऐकून सुमन बिचारी दुःखी होते आणि तिच्यात तेवढी हिंमतही नव्हती की ती आपल्या सासूला उलटं काही बोलू शकेल. ती त्याच दुःखी मनाने किचनमध्ये येते
काय झालं ताई, तुम्ही एवढ्या रागात का आहात? अगं मी तर नेहमीच रागात असते, पण दुःख हेच आहे की मला हा राग कोणावर काढता येत नाही. काय झालं ताई नक्की? काय व्हायचंय? नेहमी वरण भातच खा. सकाळी काळी डाळ, संध्याकाळी लाल डाळ, दुपारी पिवळी डाळ. ही डाळ खाऊन खाऊन ना माझं आयुष्यच डाळीसारखं झालंय. हे बोलणं ऐकून निधी खूप जोरजोरात हसू लागते आणि मग गुपचूप एका गॅसवरती भात आणि दुसऱ्या गॅसवर डाळीचा कुकर लावते. आशा देवींच्या घरात सकाळ संध्याकाळ केवळ वरण भातच बनायचा. असेच काही दिवस निघून जातात. आशा देवींच्या सुनांबरोबरच त्यांची मुलं सुद्धा आता रोज ऑफिसमध्ये वरण भात नेऊन कंटाळले होते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा जेवणात ते डाळीची आमटी बघतात तेव्हा मोठा मुलगा आलोक, अरे यार, रोज ही भात आमटी खाऊन खाऊन ना मला कंटाळा आलाय आता. घरात दुसरी काही भाजी नाहीये का? रोज रोज तिन्ही वेळेला ती भात आमटीच खावी लागते. खरंच सांगतो तुला, माझ्या ऑफिसमध्ये रोज मी भात आमटी घेऊन जातो ना, सगळे मित्र सुद्धा मला चिडवायला लागलेत आता. आणि म्हणून त्यांनी माझं नाव आलोक दालवाला ठेवले. अहो पण तुम्ही आमच्यावर कशाला ओरडताय? आम्ही तेच बनवतो जे आम्हाला आई सांगतात. अरे अरे, एवढा कशाला चिडतोयस? आणि तसंही या डाळीमध्ये काय अडचण आहे? आणि तुम्हाला दोघांना एवढीच अडचण होतीये तर उद्यापासून ही बनवेल तुमच्या दोघांसाठीची भाजी. सासूचं हे बोलणं ऐकून दोन्ही सुनांचा चेहरा चमकू लागतो. निदान आता तरी या घरात भाजी बनेल म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी या दोघी जणी भाजी बनवण्यासाठी फ्रीज उघडतात तर त्यांना फ्रीजमध्ये कुठलीच भाजी दिसत नाही. आई, आपल्या घरात तर कुठलीच भाजी नाहीये फ्रीजमध्ये. समोर त्या बिरजू दादांच्या दुकानात सगळी भाजी मिळते. प्लीज तुम्ही जाऊन घेऊन याल का? मी गेले तर या दोघांनाही जायला उशीर होईल मग. भाजी? अगं मी गेले होते त्याच्या दुकानामध्ये, पण भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्यात आणि तो मेला बिरजू 1 रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हता. म्हणून मी भाजी आणलीच नाही त्याच्याकडून. हे बटाटे 10 रुपये किलो मिळत होते, त्या दोघांसाठी बनवतो याची भाजी. हे तर खूपच कमी आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी नाही पुरणार. मग मी कुठे सांगितलं तुला सगळ्यांसाठी बनवायला? सांगितलं ना तुला, फक्त दोघांसाठीच बनव. तुम्ही दोघी आणि मी तर फक्त वरण भातच खाऊयात. अगं सरकारकडून जे काही फुकटात डाळ तांदूळ मिळतायत ना, तेच खात राहिले. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून सुमन आणि निधीच्या सगळ्या आनंदावर विरझण लागतं. दोघा भावांचा डबा भरून दिल्यानंतर त्या दोघी जणी केवळ वरण भातच जेवतात. काही दिवस हा सिलसिला असाच चालू राहिला. आता आलोक आणि नितीनच्या डब्यामध्ये एकतर वरण भात असायचा किंवा बटाट्याची भाजी असायची. आई, अगं हे काय? रोज रोज वरण आणि ती बटाट्याची भाजी खाऊन आता आम्ही कंटाळलोय. आम्ही आमचा पगार तुला देतो ना, मग तू भाजी का नाही आणत? खूप नखरे वाढलेत रे तुम्हा दोघा भावांचे. जर आपल्याला फुकटात डाळ तांदूळ मिळतायत, मग उगाच कशाला रे भाजीवर खर्च करायचा? अरे जरा बचत करायला शिका, बचत. नाहीतर एक दिवस सगळेच उपाशी मराल. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात हेच बनत राहील. आशा देवी कधीच कोणाचं म्हणणं ऐकून घेत नव्हती आणि याचाच परिणाम म्हणून दोघही भाऊ गुपचूप बाहेर खाणं खाऊ लागले आणि रोज बाहेरचं खाणं खाऊन त्यांचं पोट खराब होऊ लागलं. एका रात्री दोघही पोट धरून जोर जोरात ओरडत होते. सुमन, माझ्या पोटात खूप दुखतंय ग. लवकर तू डॉक्टरांना फोन करून बोलवून घे. तेव्हा सुमन सुद्धा चक्कर येऊन खाली पडते. अरे देवा, हे सगळं नेमकं काय चाललंय? सुमन, अगं उठ. आई, मी आत्ता डॉक्टरांना फोन करून बोलावते. थांब जरा, डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये. मी आत्ता तुमची दृष्ट काढते आधी. देवा देवा, नक्कीच माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली दिसतीये. बास करा आई, आता खूप झाला तुमचा कंजूसपणा. निधी लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलावते. या दोघांनीही बाहेरचं खाणं खूप खाल्ल्यामुळे त्यांचं पोट खराब झालेलं आहे. मी त्यांना इंजेक्शन आणि काही गोळ्या दिल्या आहेत. थोड्या वेळात त्यांना बरं वाटेल. आणि तुमची सुनबाई बहुतेक भाज्या नीट खात नसल्यामुळे आवश्यक ती पोषक तत्व त्यांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मी त्यांना मल्टीव्हिटॅमिनचं एक इंजेक्शन दिलंय. काही वेळातच त्यांनाही शुद्ध येईल. पण यांनी जर सगळ्या भाज्या खाल्ल्या नाहीत तर काही दिवसातच पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. तुम्हा लोकांना समजत कसं नाही? आशा देवीला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो आणि मग ती म्हणते, यात यांचा काही दोष नाहीये डॉक्टर साहेब. माझ्याच कंजूसपणामुळे मी राशनमध्ये फुकटात मिळालेल्या डाळ तांदळातूनच यांना वरण भात बनवायला सांगायची. पण आता मला माझी चूक कळालीये. आतापासून मी हा माझा कंजूसपणा सोडून देईन आणि मी माझ्या मुलांना रोज वेगवेगळ्या भाज्या खायला देईन. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट भाज्या बनू लागल्या आणि वरण भात आता आठवड्यातून केवळ 2च वेळा बनत होता. आणि आता घरातले सगळेजण या चविष्ट भाज्या खाऊन खूप आनंदी होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.